गौतमीने चांगल्या चांगल्यांना झोपून स्वतःचं जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते। तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाहीये, पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पगडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला। जेव्हा गौतमी बद्दल चर्चा केली गेली, आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली, अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं, तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं, एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे, आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी उभा राहिलो। आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभे राहते, पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं। तिला काय गरज आहे कोणाच्या मागे उभं राहायची? मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव। महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस, आणि मला वाटतं की तुझ्यासारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्या मागे जात नाही, अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे, तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल।